आणि वाशिष्ठी डेअरी असे प्रयत्न सामाजिक बांधिलकीतून जे सहजतेने उपलब्ध होतील लोकांसाठी ते करण्याचा प्रयत्न करते। आणि मी सगळ्या शिबिरार्थींना आभार मानते की त्यांनी इथे येऊन आमच्यावर विश्वास दाखवला की सगळे शिबिर आपण अशा पद्धतीने अरेंज करत असतो, पण शिबिरार्थी समाविष्ट नाही झाले तर त्याला अर्थ राहत नाही। पण आतापर्यंतचे शिबिर जे आम्ही घेतली म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प असू दे किंवा अस्थिरुग्ण शिबिर असू दे, या शिबिरांमधून आम्ही हे स्पष्ट प्रेझेंटेशन केलेलं आहे की चांगल्या पद्धतीने आपण एखादी उपक्रम हाती घेतला तर त्याचे रिझल्ट्स काय असतात हे आम्ही दाखवून दिलेले आहेत। म्हणजे ह्याच्यात आम्हाला जे मानसिक समाधान जे आहे तसंच रुग्णांनाही तेच समाधान आज चेहऱ्यावर दिसत आहे। चिपळूण नागरीच्या पश्चिम महाराष्ट्र कोकणात शाखा आहे, तर आपल्या भविष्यात असे शिबिर अन्य शाखांमध्ये घेण्याचा संकल्प आहे का? आहेच ना, कारण कालचे त्याच हेतूने आम्ही 2 शिबिर अरेंज केले होते की देवरुख म्हणजे चिपळूण तालुक्यात आपण शिबिर घेतलं होतं गेल्या वर्षी, पण चिपळूण तालुक्या व्यतिरिक्त बाहेर जाण्यासाठी आमचे जे प्रयत्न असतील, आता रत्नागिरीतही काही लोकांच्या मागण्या आहेत या शिबिरासाठी। पुढच्या वेळी आम्ही तो प्रयत्न नक्कीच करू की सगळे जिल्ह्यातले सगळे रुग्ण ह्यात समाविष्ट होऊ शकतात किंवा विविध प्रकारचे उपक्रम सुद्धा ह्याच्यातनं आणखीन आपण घेऊ शकतो। आता आज जे शिबिरामध्ये रुग्ण आहेत ते चिपळूणमधून आलेत की अन्य कुठून दूरवरून आलेले? हा, दूरवरून आलेत ना, गुहागर तालुक्यातनं आहेत, खेड तालुक्यातनं आहे, मला वाटतं एक अजून मुंबईतनं पण 1-2 रुग्णांचे नॉमिनेशन इथे आहे। सकाळीच एक आले होते जैन म्हणून, ते सीए आहेत, राहुल जैन म्हणून, ते जोधपूरला जाणार होते ट्रीटमेंटसाठी, पण त्यांना कळलं की चिपळूणमध्ये असं शिबिर आयोजित केलंय, ते इथे आले आणि इथे आज सकाळी त्यांनी ट्रीटमेंट घेतली। त्यांनी पण असेच छान उद्गार दिले की ह्याचा फायदा आम्हाला खूप जाणवला, म्हणजे जोधपूरला जाण्याचं मी ठरवलं होतं पण इथे असल्यामुळे इथे सहजतेने मला येता आलं आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला। काही रुग्ण आहेत त्यांना चालता येत नाही, वर पोहोचता येतं, त्यांच्यासाठी आपण व्यवस्था काय केली? आम्ही इथे व्हीलचेअरची व्यवस्था आणि रुग्णांसाठी खास आम्ही फक्त रुग्णांसाठी राखीव लिफ्ट ठेवलेली आहे की त्यांनीच फक्त वरती त्या लिफ्टचा वापर करून यावा आणि व्हीलचेअरची अरेंजमेंट केली। आणि चिपळूण नागरिकचे आमचे जे सगळे स्टाफ आहे त्यांचं ह्याच्यात मोठं योगदान आहे, त्यांच्यामुळेच हे शक्य आहे, अदरवाईज हे शक्य नाहीये। म्हणून रुग्णांचा कसा प्रतिसाद आहे तुमच्याशी बोलताना, डॉक्टरांना भेटल्यानंतर? रुग्णांचा प्रतिसाद इतका आहे की मी आता बोलताना मला माझंच बोलताना येत नाहीये, मला इतकं काही वेळा असं असतं की आपण एखादे बघितलं एखाद्या वेदना की ते सहन होत नाहीत, तशी आता माझी भावना आहे, मला बोलायलाही जड होतंय। आज बंद करेंगे आम्ही, आता उलटीचं बंद करून टाकायचंय, तू सारखं मुंग्या थे कमर के नीचे शुगर आज बीपी की गोली चल रही है।
हाँ 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 चल रही है आप करते हुए ते जैसे हलवतात वेळेस तसं इतकी बोटं हलताय म्हणजे सर्क्युलेशन आहे ताकत आहे पण ती घाबरते खूप खाना नहीं खा रही वो उसको उल्टी जैसा फीलिंग आता है वोमिटिंग थोड़ा हळू घेवर ताकद नाही आहे खाती नाही आहे ते तसं हाँ पीछे चल रहा है इस्माइली बोल भी रहा हाँ चालत होते का आणलं होतं त्यांनी बघितलंय ड्राइंग मसल सर्कुलेशन है ब्रेन का वो कनेक्शन पूरा कंप्रेशन थेरेपी दी है बहुत टाइम किया रिलीज करना अरे अच्छा किया यही होना चाहिए कॉन्फिडन्स झाला नहीं है सगळ्यांना खूप खुशी बाबा चल या आयोजित केलं 550हून अधिक रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ आणि फायदा घेता आला आणि आज जवळजवळ कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये 600 पेक्षा अधिक रुग्णांना आपण या ठिकाणी या सेवेचा लाभ देता आला आणि साधारण 1200च्या जवळपास आज या 4 दिवसात आपल्याला या मंडळाच्या माध्यमातून या अस्थिर रुग्णांवरती आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून 4 दिवस शिबिर झालेलं आहे काय सांगाल तुम्ही सोमवार मंगळवार म्हणजे 22, 23, 24, 25 असं 4 दिवस आम्ही देवरुख, संगमेश्वर आणि चिपळूण तालुका असे रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 तालुक्यांसाठी हे शिबिर आयोजित केलं होतं। ऑस्टिओपॅथी हा विषय आपल्या शरीरातल्या शिरा आणि त्यातल्यामधलं ब्लड सर्क्युलेशन याच्याशी रिलेटेड आहे। गेल्या वर्षीच अशाच पद्धतीने आपण शिबिर घेतलं होतं आणि त्याला चिपळूण तालुक्यातल्या शिबिरार्थींनी खूप चांगल्या उत्तम पद्धतीचा प्रतिसाद दिला होता। त्याचप्रमाणे ह्यावर्षी आपण हे शिबिर आयोजित केलं होतं। अस्थिर रुग्णांसाठी हे शिबिर म्हणजे एक वरदानच आता ठरलेलं आहे। जवळजवळ 1200 रुग्णांनी ह्या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे। सकाळी एक कणकवलीतला रुग्ण आले होते, कणकवलीवरनं आले होते। त्यांना हे शिबिर समजल्यावर त्यांनी तिथून आले ते येताना त्यांना व्हीलचेअरवरनं आम्ही आणलं होतं। म्हणजे त्यांना जवळजवळ गेले 6 महिने हा आजार होता, त्यांना बिलकुल हलता येत नव्हतं आणि त्या रुग्णाला आपल्या डॉक्टरनी ट्रीटमेंट दिली आणि अर्धा तास त्यांनी त्यांच्यावर सगळे उपचार केले आणि जाताना तो रुग्ण एकदम व्यवस्थित चालत गेला। म्हणजे ह्या मला थोडक्यात ह्या इथे सांगायचं असं की हे शिबिर इतक्या चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या सक्सेसफुल झालं आहे आणि हेच समाधान आम्हाला आहे। ॲक्च्युली रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मी मानतो आणि ह्यातून जितकं सामाजिक बांधिलकी आपल्याला करता येईल, समाजासाठी काहीतरी योगदान देता येईल, हा प्रयत्न चिपळूण नागरिक पतसंस्था आणि वाशिष्ठी दिदी तसेच प्रशांत यादव मित्र मंडळ यांनी सातत्याने केलेले आहेत। गेल्या वर्षी पण आपण अशाच पद्धतीचं शिबिराचं नियोजन केलं होतं। त्याच पद्धतीने एक ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आम्ही गेल्या वर्षी अरेंज केला होता। त्यालाही चिपळूण तालुक्यातल्या सर्व जनतेने चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि तशाच पद्धतीने हेही शिबिर आत्ताच पार पडलेलं आहे आणि आम्हाला खूप समाधान आहे।
ऑस्टियोपैथी का मतलब होता है बोन, नर्व और मसल्स का मैनिपुलेशन टेक्निक। इसके अंदर सिर्फ मात्र शरीर में आए बदलाव को देख के उसको इलाज किया जाता है। कोकण में जब हम आए हैं तो हमने बहुत से, अगर मैं कहूँ भारत के अंदर हमने बहुत सारे कैंप किए, पूरे विश्व में बहुत कैंप किए, बट जो यहाँ पे हमें देखने को मिला, जो प्रशांत जी यादव जी के अंडर में देखने को मिला, ऐसा हमने व्यवस्था, इतनी अच्छी व्यवस्था पेशेंट के आने की, पेशेंट की वेटिंग एरिया, पेशेंट को खाने की, पेशेंट के चाय की, सारी व्यवस्था इन्होंने जो की, ये बहुत सराहनीय काम किया इन्होंने। इसके लिए मैं प्रशांत यादव जी और उनकी टीम का बहुत बहुत धन्यवाद ज्ञापन करना ये चाहूँगा। कैंप में आए हुए सब लोग कैसे थे, क्या आपको लगा? कैंप में सबसे ज़्यादा पेशेंट आए थे घुटने और कमर दर्द के पेशेंट ज़्यादा थे, क्योंकि क्या होता है यहाँ का जो पानी है उसके अंदर फ्लोराइड जोन है। थोड़ा फ्लोराइड होने की वजह से क्या होता है, सबसे ज़्यादा फ्लोराइड आपके जॉइंट्स को ख़राब करता है। तो यहाँ पे जॉइंट पेन ज़्यादा हमें देखने को मिला और हमने कुछ एक्सरसाइज मरीजों को बताई है। वो एक्सरसाइज जब मरीज करेंगे तो नेचुरली उनको दर्द धीरे धीरे ठीक हो जाएगा। ओके, थैंक यू सर। पिछले 4 दिन से हम लोग यहाँ पे कोकण में कैंप कर रहे हैं। 2 दिन पहले वहाँ पे किए थे कैंप संगमेश्वर में, तो वहाँ पे लगभग 550 पेशेंट थे और काफ़ी पेशेंटों की तकलीफ ऐसे थी कि एक बार में ही ठीक होने की थी, और भगवान की कृपा से वो एक बार में ठीक भी हुए। और 2 दिन से कैंप यहाँ पे चल रहा है अपने चिपलून में सहकार भवन में। तो सहकार भवन में भी ऐसे क्रिटिकल पेशेंट आए हैं जिनको चलना फिरना, खड़ा होना भी बड़ा दुश्वार था, और वो पोस्चर ठीक होने से एक ही बार में व्हीलचेयर छोड़ दिए, और कई सालों से जो खड़े नहीं हो सकते थे, चल नहीं सकते थे, वो चलना शुरू हो गया। कैसा लगा आपको यहाँ का कोकण? अभी भाभी साहब ने बताया था कि आपके पिताजी उनके बाद में कोकण में आप आ रहे, कैसा लगा आपको? कोकण में बहुत अच्छा मिला हमको, सहयोग, प्रेम, इतना प्रेम मिला कि, और डिसिप्लिन पूरा है, और खाना पीना, रुकना, ये सारी व्यवस्था इतनी बढ़िया रखी उन्होंने कि आप बोल नहीं सकते हम लोग। आप हर जगह जाते हैं, लेकिन आज प्रशांत जी यादव है इधर, इनके यहाँ आप आए हैं, शिविर लिया है। शिविर में आपको कैसा लगा? यानी लोग जो आते हैं पेशेंट, उस पर आपको जो उपचार किया वो किस तरह से किया है? कौन से क्रिटिकल पेशेंट आए थे क्या? यहाँ पे ज़्यादा पेशेंट अपने ऑस्टियो चेंजिंग के थे, सर्वाइकल C4 C5 के वर्टेब्रा जो है उनका सीधा नहीं था, तो और दूसरा उनका ऑस्टियोपोरोसिस ज़्यादा था, एसिड लेवल भी बढ़ा हुआ था इधर, तो ये सब तकलीफें इनके ज़्यादा थी। और कैंप ऑर्गेनाइज बहुत अच्छा हुआ, यहाँ पे हर चीज़ व्यवस्थित रही है। प्रशांत जी यादव अशी टेरी में चिपलू नागरिकपासून, तो आप तो बोले आप तो एक तो कुटुंब ही बन गए, कैसा लगा आपको? ये बहुत ही, मतलब कहने जैसी बात नहीं है, ये हमारा एकदम परिवार हो गया है। परिवार हो गया।